महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून वैद्यकीय सेवा अधिक सक्षम व बळकट करण्याच्या उद्देशाने सर जे रुग्णालय समूह मुंबई येथे विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचे उद्घाटन संपन्न झालं। या नव्याने सुरू करण्यात आलेल्या सुविधा रुग्णसेवा अधिक गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच ग्रॅड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शैक्षणिक व नैदानिक प्रशिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत। या उद्घाटन समारंभास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार मनोज जमसुतकर, प्रधान सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी तसेच वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते। अधिष्ठाता डॉक्टर संजय भांडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर रणजित मानकेश्वर, उप अधिष्ठाता डॉक्टर गजानन चव्हाण व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय सुरासे व सार्वजनिक बांधकाम व इलेक्ट्रिकल विभाग यांच्या समन्वयातून कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली। शैक्षणिक कार्यक्रम, परिसंवाद व संस्थात्मक उपक्रम, CBME स्किल लॅब, अत्याधुनिक वैद्यकीय शिक्षण मानकानुसार सिम्युलेशन आधारित प्रशिक्षण समारंभात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण करून त्यांची रुग्णसेवा बळकट करण्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आभार व्यक्त केलं। अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणाची उपलब्धता रुग्णांच्या उपचाराच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ घडवून आणेल असे त्यांनी नमूद केलं। वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासोबतच उत्कृष्ट व परवडणारी रुग्णसेवा उपलब्ध करून देणं हे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केलं। या सर्वसमावेशक सुधारणा विशेष उपचारांची उपलब्धता वाढवणे, संसर्ग नियंत्रण प्रणाली मजबूत करणे, आपत्कालीन प्रतिसाद क्षमता वृद्धिगत करणे व शैक्षणिक प्रशिक्षण क्षमता विस्तार करणे यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून महाराष्ट्रातील वैद्यकीय सेवा व्यवस्थेला अधिक सक्षम बनवतील। कार्यक्रमाच्या शेवटी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय सरासे यांनी उपस्थित मान्यवरांचे व सर्व संबंधितांचे आभार मानले। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।